आनंद सर, कॉफी. अरे तू का आणलीस? So what? You wanted it, right? Yeah, thank you. आनंद सर, आज राधिका मॅमचा भाऊ आला होता ना, त्यांच्याकडे बघून आय फेल्ट रियली सॅड. लुक लाईक ही इज इन सम टेंशन, इजंट इट? पैसा चीज ही ऐसी है जेनी, हो तो भी टेंशन और ना हो तो भी टेंशन. यू मीन पैशांचा काही प्रॉब्लेम असेल का? नक्की पैशाचंच काहीतरी असणार आहे. मग गुरु सर आहेत ना, इजंट ही हेल्पिंग हिम? कारण शिरीष दादा राधिका वहिनीचा भाऊ आहे म्हणून. गॉड, बट दिस इज सो रॉंग. म्हणजे इन टाइम्स ऑफ क्राइसिस आपल्या फॅमिली मेंबर्सला हेल्प करणं इज अ ड्युटी, राईट? हे तुला वाटतं जेनी, हे मला वाटतं, पण हे आता गुरुला वाटत नाहीये. कारण तो राधिका वहिनींना स्वतःची बायकोच मानत नाही. सो त्यांच्याशी कनेक्टेड असलेल्या कुठल्याही माणसाला तो त्याचा रिलेटिव्ह का मानेल? हो गॉड, सगळं किती वियर्ड झालंय ना, बिकॉज ऑफ दॅट वन शनाया. एवढ्या चांगल्या फॅमिलीमध्ये एवढे प्रॉब्लेम्स झाले आणि गुरु सर, सच अ नाईस मॅन लाईक हिम, ही इज बिहेविंग सो बॅड विथ पीपल. आय मीन सरांना कोणी सांगत का नाही दॅट दिस इज रॉंग? मी सांगितलंय, एकदा दोनदा नाही 1000 वेळा समजावून सांगितलंय त्याला, पण त्याला त्याची जबाबदारी कळायला नको का? आणि एक सांगू जेनी, आता जसा गुरु वागतोय ना तसा तो नाहीये. म्हणजे ना, आता त्याला कळतही असेल पण तो स्वीकारत नाही. मीन्स झोपलेल्या माणसाला आपण जागं करू शकतो, पण जो माणूस झोपण्याचं नाटक करतोय त्याला जागं कसं करायचं? म्हणजे राधिका वहिनी आणि त्यांच्या भावावर आलेली परिस्थिती याची जाणीव त्याला नसेल असं नाहीये. पण काय सर? तो असतो ना माणसाजवळ, तो काय सर? तो ज्याच्यामुळे माणूस उडतो. पॅराशूट? अरे पॅराशूट नाही ग, पॅराशूट बाहेर असतं, हे माणसाच्या आत असतं म्हणून माणूस उडतो. काय ते गॅस बलून मध्ये नाही, माणसांमध्ये असतो म्हणून, डोक्यात असतो माणसाच्या म्हणून तो उडतो. काय असेल? काय म्हणालीस आता? काय म्हणालीस तू आता? मी कुठे काय बोलले? आता तू काय म्हणालीस बोल ना. काय असेल? हा नाही, त्याच्या आधी. त्याच्या आधी कुठे काय? मी इग नाही ग, इगो असतो माणसात म्हणून तो उडतो. हा, आणि त्याचा चुकाचा समर्थन करत राहतो. जोपर्यंत गुरुचा अहंकार मोडत नाही तोपर्यंत त्याचं डोकं ठिकाणावर येणार नाही. मग सर हे कसं होणार? आय मीन हू इज गोइंग टू डू दिस? राधिका वहीन. राधिका मॅम त्या ऑलरेडी इतक्या प्रॉब्लेम्स मध्ये आहेत आणि गुरु सर इज नॉट इवन रिस्पॉन्डिंग टू हर प्रॉपरली. त्या कसं करतील? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.